वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. आता दुकानावर आहे मी. दिवसभर गिरायक होतं, आत्ताच उरकले. आता बसलोय. मित्र आले, तिकडून पाणी आणलं पुढून. पहिली जी बाटली होती तिला गरम पाणी झालं. तुम्हाला दाखवतो किती गरम पाणी. ही बाटली आता ते येते ना, ही बाटली आता पुढून आणली. ते काय ते दुकान आहे ना पुढलं, तिथून बाटली आणली. त्या वेडिंगच्या दुकानापासून तिथून आणली. त्या दुकानात आणली. तिथे जे आहे ना, आता ही बाटली फुल बाटली पूर्ण, पण गरम पाणी आहे, पूर्ण गरम पाणी. तोंडा सुद्धा घेऊन नाही होता, इतकं गरम पाणी. इतका त्रास होतो उन्हाळ्याचा. या झाडामुळं आता पाला फुटलाय झाडाला, त्याच्यामुळं काय नाही वाटत नाही काय. पूर्ण पाला फुटलाय झाडाला, त्यामुळं सावली पडते. दिवसभर काय त्रास होत नाही. हो, खड्ड्यात पडलो होतो. हे मित्र आहेत, हे त्या दिवशी आले नाहीत इकडं. त्यांना फोन केला, तसेच तिकडून तिकडे निघून गेले. त्यांच्या जागेवर जर मी असतो ना, मला फोन केला असता तरी मी माघारी आलो असतो. पण ते सरळ गेले जामखेडला. माझ्या मनाला कितीतरी वाईट वाटलं. सगळ्यात जादा म्हणजे यांच्यावर प्रेम आहे, ह्याच मित्रावर प्रेम आहे, आणि हे असं करते. बघा माझ्या भाऊ बहिणी, असे मित्र आहेत माझे. काय करावं त्यांना? काय करावं? पुढे नेऊन सोडावं यांना? असे मित्र आहेत. आता काय अवघड आहे. बसू आता थोड्या वेळ गप्पा मारतो. काय म्हणते बघत होते, गिऱ्हाईक नाही तर मी तुम्हालाच बोलतो. ते ऑफलाईन कॅमेरा असला का ते काही बोलते, पण मी सरळ बोलतो. अशा मित्रांनी केली नाही पाहिजे. ते आहे ना एक शेर, गद्दारी क्यों कर बेबे, गद्दारी क्यों कर बे. तसे ते आहेत ना शेर, पण आपला सरळ आपण बोलतो. तसं करायला नाही पाहिजे. मित्रांनो, चुकीचं आहे का बरोबर आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे चुकीचं वागले, कसं वागले ते. हे दुकान आहे ना इथं, बघा इथं दुकान आहे. तिथं टाका, तुम्हाला दाखवतो झूम करून. हे पंक्चरचं दुकान आहे. इथं बसले त्या दिवशी एकदम तसं. बघू गिऱ्हाईक आले, कस्टमर काय म्हणते ते. मित्रांनो, लोकाला स्वस्त पाहिजे. हे कवर 250 रुपयाला सांगितलं तरी म्हणतात लय झालं. हे कवर दुकानामध्ये 300-350 रुपये घेतात, 250 रुपये सांगितलं हेअर एक्झिनचे, तरी लोक म्हणतात लय झालं. काय ठिकाणी घेतात. ते शीट पण खराब आहे. शीट भरायचे पण अनेक ठिकाणी 100 रुपये घेतात भरायचे. मी भरीचे पैसे घेत नाही गिऱ्हाईकाकडून, फुकट भरतो. तरी लोकांना वाटतं लय झाले पैसे. अवघड आहे लोकांचं. जाऊ द्या, गरीब वाईट असतील. आपलं बसतो तो रोडला, जेवढे गिऱ्हाईक येतात तेवढे करायचे, जेवढे ॲडजस्ट होतात तेवढे करायचे. लोकांचा राग नाही पकडायचा. धंद्यामध्ये तेवढंच असतं, राग पकडून नाही जमत लोकांचा. पण मित्रांचा राग जरूर पकडायचा. मित्र जवळचे असतात ना, हृदयातले असतात मित्र. त्यांना बोलताच आहे ना, हे ऑन आहे ना सगळं रेकॉर्डिंग, त्यामुळे त्यांना बोलताच आहे ना. ते लय बोलले असते. आता कॅमेरा बंद झाला ना, ऑफलाईन बघा ना ते किती भारी बोलतात मला. ऑन ते बोलूच शकत नाहीत ते. ते मगाचं राहीलच तुम्हाला दाखवायचं. काय हे दुकान आहे ना इथं, बघा. इथं पंक्चरचं दुकान आहे. हे दिसलं तुम्हाला, या ठिकाणी दुकान आहे. तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याला हे दुकान आहे. या संकल्प ॲल्युमिनियमच्या पलीकडे दुकान आहे. पंक्चरचं तिथं. हे त्या दिवशी किती वेळ बसले माहिती आहे का तिथं? त्या दिवशी ते 3 तास बसले, 3 तास, आणि इकडं आले नाही. माझ्या मनाला कितीतरी लागलं. कंटिन्यू येणारा मित्र त्या दिवशी आला नाही. फोन लावला तर म्हणले मी इकडं आलो, लक्षात नाही म्हणले माझ्या. आणि दुसऱ्या मित्रावर आपण रागू शकत नाहीत, ह्याच मित्रावर रागू शकतो, कारण हेच मित्र जीवाभावाचं आहे. अरे या ना इकडे चहा दे, चहा. अरे इकडे चहावाला गेला चहा प्यायचा होता.
काय करावं आता, दुसरा चहावाल्या पण चहा घेऊ. बोलत आता यांच्या संग माझ्या भाऊ बहिणींनो. परत काही जर शूट करण्यासाठी भेटलं तर करू. यातला आम्ही सगळं चहावाला चाललाय. आता एवढ्यात आलो बघा. मी मग काय म्हणलो दुसरा चहावाल्या पण घेऊ. येते दिवसभर रोडवर. आता चहा पितो आम्ही. चहा कसा आहे बघू. क्वालिटी एक नंबर आहे. तर बघू आता हे काय म्हणतात ते. यांच्या संग बोलतो थोडं. बोला ना. कवर घ्यावं तसे. तुम्हाला काय पाहिजे. कवर टाकायचे. टाके कवर नाही शिल्लक. टाकायचं नाही. शिट्टाचं हे काय इथं कवर आहेत. कवर काय टाकलं नाही गिरायकाने. चाललेत फक्त बघून. लोकांचं अवघड आहे. आपलं दाखवायचं काम करायचं फक्त. रोडचा धंदाच तसा असतो. टाकणारे कमी विचारणारे जादा येतात. बघू आता हे काय म्हणते ते. मग आमचा अर्धाच विषय राहिला. आता बोललो मी यांच्या संग. हे इन्शुरन्सबद्दल बोलत होते. तर त्यांना मी म्हणलं टर्म इन्शुरन्स घ्या, चांगला आहे फायद्यासाठी. भाऊ बहिणीनं मी तुम्हाला पण सांगतो तर मी पण टर्म इन्शुरन्स घ्या. तर म्हणजे समजा दुःखद घटना जर काही घडली तर पाठीमागच्याला म्हणजे पैसे भेटतात टर्म इन्शुरन्समध्ये. आणि तुम्ही तो थांबवू पण शकतात प्लॅन. म्हणजे मधीच जेवढे भरले तेवढे पण तुम्हाला भेटू शकतात. तुम्ही जो तुमचा समजा ॲडवायझर असेल ना LIC काढणारा किंवा हे, तर त्याला तुम्ही विचारू शकता. म्हणजे तुम्ही त्याला विचारूनच ह्या गोष्टी करा. मी फक्त यांना मित्र आहेत म्हणून यांना सांगितलं. नाही तर मी सल्ला कोणाला देत नाही. रिक्स असतात त्या गोष्टीमध्ये. तर चला मित्रांनो, भाऊ बहिणींनो, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा यूट्यूब चॅनलला. अजून दुकानावरच आहे मी. कपडे बघा किती कडक घातले. माझ्या जर कपडे लई खराब होते. गावाकडचं ना. हां सुट्टी वाजता सुट्टी झाली. इतक्या लवकर कसं आहे. हां त्याने असता कुठं. त्याने कसं आरती यार त्यांना कसं ऑन कॅमेरा आहे. त्यांना कसं चांगलं नाही ते. बघितलं का कसे मित्र आहेत. एकच नंबर. पुढे हां आता लगेच चान्स नाही बसणार. गेली चालेल. हे कवर आहे 300 वाला. मी सर करू 300 वाला 150ला म्हणलं अवघड आहे. लवकर विकावं लागेल. सगळंच विकून घरी जावं लागेल लगेच. कसा पळून गेला. पण कवर एकच राहिलंय आणि झुली पण आहेत ना 2च राहिल्यात. आता ऑर्डर द्यावं लागेल मालाची. हे आहेत समजा. हे पण संपत आलं. इथल्या झुली पण सगळ्या संपल्यात. दोन्ही बांबू मोकळे. झुली पण आणावं लागतात. दुकान तर चालला मित्र दुकानावर तिकडं. त्या पुढल्या दुकानात तो काम करतो. त्या दुकानात कपडे बदलून झाले. ते सुट्टी 6 वाजत आलेत. आता दुकान बंद करतो. सगळं आवडतं सगळं दुकान. आता काय गिऱ्हाईक येत नाही 6 वाजल्यानंतर. सगळं दुकान बंद करतो पूर्ण. एवढं वेस्ट निघलंय. एवढं वेस्ट हे देऊ टाकून. तिथे टाकून दिलं. आता आज कचरा जाळावं लागेल. जाळलाच नाही कचरा. एवढं निघलंय चांगलं. मी लेदर एवढंच निघलंय. फक्त आता पाणी भरतो मी सगळे पिशवीमध्ये.
बोथडली पूर्ण नवी आणावं लागेल का तर आली का नाही बघू. त्याला कॉल केला तर मी त्याला ऑर्डर येईल त्या दिवशी कात्रीची 2 कात्री सांगितलं होत्या. एवढा दुकान बंद केल्यानंतर त्याच्याकडे जाऊ आपण बघू त्याने कात्री आणल्यात का नाही पूर्ण भरून. आता हे मटेरियल सगळे आहे ना हे स्पंज जे गादी आहेत ते ह्या पिशवीत ठेवायचे. तर भरू आता याच्यामध्ये पिशवीत भरू आता स्पंज सगळं. हे सगळं मटेरियल ह्या पिशवीत स्पंज भरलाय. पण ह्यो स्पंजला बांधावं लागेल कारण हे स्पंज राहत नाही. तर याला त्या तिथल्या दोरीने बांधू स्पंज. हे पूर्ण झालं. आता ते मटेरियल त्या पिशवीत भरतो पाटापाटा आणि गाडीवर मटेरियल लावल्यानंतर तुम्हाला दाखवतो. एवढंच राहिलं आहे मटेरियल. हे काढलं सगळं मटेरियल. आता थोडंसं राहिलं आहे मटेरियल. आता एवढं भरलं आहे सगळ्या पिशव्यात. आता ही पिशवी ना इथं लटकायची आणि मग बाकीचं मटेरियल सगळं वर ठेवायचं आहे. तर काय ते रोजचे मित्र आलेत माझे आता ह्या टायमाला येतात ते. तर आता एवढं सगळं ह्या पिशव्यात ठेवून देऊया. तर चला पूर्ण दुकान आवरेल आहे. असं इतका वेळ लागतो दुकान ठेवायला गाडीवर. आता पूर्ण आवरेल आहे. सर्व उभा राहिले. त्यांच्या संग थोडं बोलतो आणि गोडाऊनला मग जातो मटेरियल घेऊन. गोडाऊन उघडील आता. हे सगळं मटेरियल आहे हे आतलं मटेरियल बाहेरचं सगळं आता आत घ्यायचं आहे. इथं टाकायचं सगळं मटेरियल हे ह्या जागेवर. सगळं हे जे मटेरियल आहे ना सगळं आत घेतो पटापटा. हे ठेवली पिशवी. ठेवला आता फायनली गाईज. आता इथे बल्ब आहे तो लावावा लागतो आत मटेरियल म्हणजे नाही लावीत पण आज व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी बल्ब लावला होता आज. तर ही पण रूम साफ करावं लागेल. अगदी तर अंधार आहे सगळा तुम्हाला पाठीमागचा कॅमेरा. इथं ही दुसरी रूम आहे. ती पहिली रूम ही दुसरी रूम आणि ही तिसरी रूम. काही त्याच्यामध्ये आता रूम साफ करावं लागेल उद्या. पाठीमागं दरवाजा आहे. आता बाकडा तिकडल्या दुकानातला दुसरं पण दुकान आहे चिंचपूरला तिथला बाकडा आहे. आता हे गोडाऊन आहे माझं म्हणजे मटेरियल ठेवायचं सगळं गोडाऊन. आता गोडाऊन आहे. आता हे काय करतो लॉक करतो गोडाऊन आणि आता गावात जातो. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल हा शॉप ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल माझ्या भाऊ बहिणींनो तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आजचा शॉप ब्लॉग होता हा. तर चला दुसरा ब्लॉग येईल तो बघा. तोपर्यंत माझ्या भाऊ बहिणींनो बाय बाय.